स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार गोपीचंद पडळकरांसाठी कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय। खानापूर तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार काय म्हणाले? खानापूर तालुका भाजपचाही पुढाकार। संग्राम माने यांनीही केली भूमिका स्पष्ट। पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण। प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल। तर आजच आपले बुकिंग निश्चित करा। पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा। नमस्कार। आज आम्ही यासाठी पत्रकार परिषद घेत आहे की लोकनेते, महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांना या आता मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यात असणाऱ्या रेवणसिद्ध म्हणा, शुक्राचारी, जालिंदरनाथ, अगस्त्य ऋषींचं देवळ, दरगोबा अशा जी काय देवस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना लवकरात लवकर या विस्तारात मंत्रिपद मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दुग्धाभिषेक करणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही उद्यापासून करणार आहे। ही माहिती देण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। तसेच 22 तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भव्य असं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे। त्याही कार्यक्रम आम्ही मोठ्या ताकदीनं करणार आहोत। यासाठी आम्ही सर्व आज पदाधिकारी एकत्र झालेलो आहे आणि त्याचे नियोजन केलेलं आहे। दिनांक 22 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खानापूर तालुका भाजपच्या वतीने एक भव्य असं रक्तदान शिबिर घेत आहोत। या रक्तदान शिबिराला तालुक्यातील सर्व भाजपप्रेमी, फडणवीस साहेबांवर प्रेम करणारे सर्व लोक, या सर्व लोकांनी उपस्थित राहायचं आहे। चौंडेश्वरी मंदिरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदान शिबिर आपलं होणार आहे। तर तालुक्यातील लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही या कार्यक्रमात, या रक्तदान शिबिरात तुम्ही उपस्थित राहावं। तसेच या महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेचे कैवारी, शोषित वंचित समाजाचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनाही मंत्रिपद मिळावं म्हणून आम्ही आमच्या खानापूर तालुका भाजपच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख देवस्थाने तिथं आम्ही अभिषेक घालणार आहोत। रेवणसिद्ध मंदिर असेल, शुक्राचार्य असेल, खंडोबाचं मंदिर असेल, आमचं नागनाथ मंदिर असेल, प्राचीन काळातलं आपलं शिव मंदिर असेल, अशा सर्व देवस्थानांना आम्ही उद्यापासून अभिषेक घालण्याचा कार्यक्रम करत आहोत। त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही आयुष्य वाढावं म्हणून तोही आम्ही अभिषेक उद्यापासून आम्ही करत आहोत। अशी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करत आहोत आणि तुम्ही सर्वजण या अभिषेकासाठी हजर राहावं अशी विनंती। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।